सुप्रभात मित्रांनो, आजच्या खास व्हिडिओबद्दल सांगायचे तर खूप वर्षानंतर आम्ही एका ट्रेकिंगसाठी निघालो होतो. तो पण एक किल्ला सर करण्यासाठी, आणि तो देखील असा तसा किल्ला नाही, तर तो होता दुर्गेश्वर श्रीमान रायगड. मग पहाटेचा दिलखुलास नाश्ता करून धुक्याची चादर पांघरलेल्या रस्त्यावर मार्गस्थ झालो. रस्त्यांवरची थंड हवा, टेकड्यांवरची गर्द वनराई आणि डोंगरदऱ्यात दडलेला दुर्ग रायगड ही एक स्फूर्तिवंत ताकदच आहे. आणि याच ताकदीचा पायऱ्या चढताना कस लागणार होता अशी जाणीव फायद्याशी पोचल्यावर झाली होती. दुर्ग रायगडाची प्रत्येक पायरी सांगते की उंची नेहमी पर्वताची नसते, कधी कधी मनाचीही असते. हास्य, मजा, फोटो, छोटे व्हिडिओ आणि क्षणभर थांबून दिसलेला निसर्ग या सगळ्यांनी एक साधा दिवस खास बनवून टाकला होता. दुर्गेश्वर खडकांच्या छातीत कोरलेला अभिमान. तेथील वायूतून आजही ऐकू येतो स्वराज्याचा जयघोष, जाज्वल्य स्वप्नांचा असा सुंदर सुगंध. येथील प्रत्येक वास्तूत आजही जिवंत आहे छत्रपतींचा अदम्य निर्धार. महान गड नव्हे, ही भावना आहे शौर्याची, त्यागाची आणि मातीतल्या प्रेमाची शपथ. दुर्गेश्वर रायगड स्वराज्याचा आत्मा आणि महाराष्ट्राची अमर संपत्ती, कधीही न विझणारी एक ज्वलंत ज्योत. गडावर आल्यावर भूक लागली ना, तर पावले आपोआप पिठलं भाकर शोधतात. अगदी घरगुती गरमागरम जेवण घेतल्यावर मजा ही लिटरली स्वर्गासारखीच असते. अशा प्रकारे मित्रांनो, ट्रेकिंग हेवी झाली, मजा डबल आली आणि दिवस एकदम परफेक्ट झाला. सुंदर अशा वाइब्स घेऊन आणि महाराजांना मुजरा करून गड उतरणीकडे लागायचं होतं, कारण पुढे 4 तासाचा प्रवास करून पुण्याला पोहोचायचं होतं. माडी तुझी एकदा माझ्या उशाला, माझ्या राजा